60 डे चॅलेंजचा आज आपलं तिसरं लेक्चर आहे आणि ऑलरेडी आपण जे 2 लेक्चर घेतलेले आहेत ते व्यवस्थित बघून घ्या तरच तुम्हाला आजचं लेक्चर प्रॉपर समजेल. ॲज यू नो आपण 60 डेज 60 लेक्चर्स 60 आवर्स चॅलेंज ठेवलेला आहे. हे 60 तासांचे 60 लेक्चर करून तुम्ही भारतातली कुठलीही एक्झाम देऊ शकता. तुमची कम्युनिकेशन स्किल इंप्रूव्ह करू शकता. तुम्ही TCS, IBPS, MPSC, इवन स्कूल कॉलेजेस, मग इंग्लिश कुठेही असू द्या, तुम्ही इंग्लिश मध्ये मास्टर होणार आहात. हे 60 डेज 60 लेक्चर्स 60 आवरचे जे आहेत हे चॅलेंज ऍक्सेप्ट करून. आज आपलं तिसरं लेक्चर आहे. या अगोदर आपले टोटल 2 लेक्चर झालेले आहेत आणि अगदी बेसिक पासून आपण ते घेत आहे, जेणेकरून जो विद्यार्थी म्हणतो सर इंग्लिश मध्ये माझा कधी स्कोर येत नाही किंवा इंग्लिश मध्ये मला काही समजत नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर खूपच उपयुक्त आहेत. चला मग आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. ॲज यू नो आपण ऑलरेडी 2 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत. त्याचा हा तिसरा दिवस आणि हे कुठलंही तुम्ही इंग्लिश ग्रामर शिका. ते इंग्लिश ग्रामर मध्ये बेसिकली तुम्हाला हे 20 चॅप्टर पाहायला मिळतात आणि त्याच्यामधलं जे पहिलं चॅप्टर असते आपलं ते म्हणजे टेन्स आणि बेसिक इंग्लिश लेक्चर. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि टेन्स वर ते आपण आहोत सध्या. मग आपण असं म्हणू शकतो की आज आपलं तिसरं लेक्चर आहे आणि या लेक्चर मध्ये आपण टेन्स शिकत आहे. मी परत एकदा सांगतो, टेन्सचं इंट्रोडक्शन, टेन्सचे फॉर्म्युले, टेन्स असते काय, हे सर्व बेसिक मी याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. सो प्लीज वॉच दॅट सेशन फर्स्ट, अदरवाईज तुम्हाला हे सेशन समजण्यामध्ये थोडासा इश्यू येणार आहे. अदरवाईज मी तो खूप सोपं करून शिकवणार, बट तरी सुद्धा ट्राय करा अगोदरचं लेक्चर बघण्यासाठी. कुठे मिळतील? गायत्री इंग्लिश अकॅडमी युट्यूब चॅनल ओपन करा, प्लेलिस्टला जा आणि बेसिक टू ऍडव्हान्स प्लेलिस्ट चेक करा. ओके, चला बघा. टेन्स काय असतो? आपल्या जीवनामधल्या जेवढ्या काही वेळ असतील किंवा आपल्या जीवनामधले जेवढं पण काही कामं असतील यांना टेन्स म्हणतात. आणि आजच्या लेक्चरमध्ये मी काय करणार आहे, तुम्हाला ऍडव्हान्स टेन्स शिकवणार आहे. याच्यामध्ये काय असते, ऍडव्हान्स टेन्स इन द सेन्स की उरलेले 6 तर शिकणार आहे आपण, बट त्या 6 मध्ये सर्वात जास्त चुका होतात. त्या कशा होतात बघू आपण आजच्या सेशन मध्ये. जसं आपण शिकलो आपल्या जीवनामध्ये प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्या जीवनामध्ये 3 टाइम असतात. होऊन गेलेला पास्ट, सुरू आहे प्रेझेंट आणि जो होणार आहे दॅट विल बी फ्युचर. ओके, त्याच्यानंतर कामं किती असतात? जे वारंवार करतो सिंपल काम, जे आता सुरू काम आहे कंटिन्यू काम, जे तुम्ही काम पूर्ण केलं परफेक्ट काम, आणि जे काम तुमच्या जीवनामध्ये एका ठराविक कालावधीपासून सुरू आहे, सुरू होतं, सुरू असेल एका ठराविक कालावधीपासून, ते म्हणजे परफेक्ट कंटिन्यू काम. चला बेसिकली हे तर क्लिअर केलेलं आहे आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये, बट आजच्या लेक्चरमध्ये रिमेनिंग टेन्सेस प्लस तुमच्या चुका कुठे कुठे होतात आणि जो ऍडव्हान्स भाग आहे जो सर्वात जास्त एक्झाम मध्ये येतो हे सर्व आपण बघणार आहे. चला ठीक आहे. हे 12 फॉर्म्युले कसे पाठांतर करायचे हे सुद्धा टेक्निक दिली होती मी, आठवत असेल तुम्हाला कालच्या लेक्चरमध्येच. 12 पैकी 12 फॉर्म्युले आपण समजून घेतले. तुम्ही कुठलंही वाक्य बोला, तुमच्या तोंडातून जे वाक्य निघत असते मोस्ट ऑफ द टेन्सेसचं असते. ओके, असं म्हणू शकतो हे सर्व टेन्सेसचे वाक्य फॉर्म्युले आहेत. त्याची ही ट्रिक आहे, हे सुद्धा मी समजून सांगितली प्रिव्हियस लेक्चरमध्ये. पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर आज आपला सुरुवात होणार आहे सिंपल प्रेझेंट पासून. ऑलरेडी मी प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू, फ्युचर कंटिन्यू, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट हे 6 टेन्सेस शिकवणं झालेले आहेत आणि यांचं बेसिक पण झालेलं आहे. आज आपण काय शिकणार आहे? आज आपण शिकणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, आज आपण शिकणार आहे सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स आणि रिमेनिंग टेन्सेस सुद्धा जे सर्वात जास्त एक्झाम मध्ये विचारल्या जातात. बघा, सर्वात जास्त एक्झाम मध्ये विचारला जाणारा जो टेन्स असतो तो सिंपलच असतो. सिंपल टेन्स म्हणजे काय बरं? सिंपल टेन्स म्हणजे ज्याच्यामध्ये क्रियापदाचा पहिला फॉर्म, क्रियापदाचा 5वा फॉर्म किंवा क्रियापदाचा 2रा फॉर्म, यापैकी कुठलंही क्रियापद जर तुम्हाला दिसत असेल तर आपण म्हणू शकतो की हा सिंपल टेन्स आहे. ओके, चला मग एक काम करूया, याचा वापर केव्हा करता समजून घेऊया. सिंपल टेन्सचा वापर तेव्हा करतो जेव्हा काही ऍक्शन आपण वारंवार करतो, नेहमी करतो, फ्रिक्वेंटली करतो, समटाइम करतो, त्यासाठी आपण काय करतो तर सिंपल टेन्सचा यूज करत असतो. आता सिंपल टेन्सला ओळखायचं कसं? V1, V5, V2. त्याला कसं शिकणार बघा. आता सिंपल मध्ये 3 टेन्स असतात. कुठले कुठले? जो पहिला सिंपल असेल, दुसरा असेल आणि तिसरा असेल, 3 टेन्स सिंपल असतात. जो पहिला असतो त्याला काय म्हटलं जाते? सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट टेन्स अशा ऍक्शन की ज्या तुमच्या जीवनामध्ये वारंवार घडत आहे प्रेझेंट मध्ये. नंतर आहे किंवा तुमच्या सवय दाखवत आहे सिंपल पास्ट टेन्स. अशा ऍक्शन की ज्या तुमच्या जीवनामध्ये अगोदर घडायच्या पण वारंवार घडायच्या, परमनंट राहायच्या किंवा तुमची सवय दाखवायच्या, त्याला म्हणतो सिंपल पास्ट. आणि नंतर असतो सिंपल
फ्युचर म्हणजे अशा ऍक्शन की ज्या तुमच्या जीवनामध्ये वारंवार घडतील बट फ्युचरमध्ये, आता नाही. तर असे 3 टेन्सेस असतात. यांचे फॉर्म्युले कसे ओळखायचे शॉर्टकटमध्ये? याचा फॉर्म्युला कसा ओळखायचा? V1 V5. याचा कसा ओळखायचा? V2. याचा कसा ओळखायचा? शल ऑब्लिक विल प्लस V1. हे झाले त्यांचे शॉर्ट फॉर्म्युले. ओके, यांना आपण शॉर्ट फॉर्म्युला म्हणतो. आणि याच्यापेक्षा शॉर्ट आपण काय केलं? V1 V5 V2 आणि V1 यापैकी आलं म्हणजे तो सिंपल टेन्स असतो. सो इट इज द शॉर्टेस्ट फॉर्म्युला ऑफ दिस सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स अँड सिंपल फ्युचर टेन्स. चला ठीक आहे. पहिला टेन्स कुठला आहे बघा. पहिला टेन्स आहे आपला प्रेझेंट सिंपल टेन्स. आता याचं नाव तुम्ही म्हणसाल सर प्रेझेंट सिंपल का बरं लिहिलं, सिंपल प्रेझेंट का नाही लिहिलं? सर्व काही तेच असते. याला सिंपल प्रेझेंट म्हणा, प्रेझेंट सिंपल म्हणा किंवा याला प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स म्हणा, तेच इंडेफिनेटचा अर्थ तोच होतो. ओके, कधी कधी तुम्हाला विचारलं जाते की इंडेफिनेट म्हणजे काय बरं? सिंपल की जो निश्चित नाही, तो वारंवार घडत राहतो, तो वाला टेन्स. चला ठीक आहे, बघा आता सुरुवातीला तुम्हाला सब्जेक्ट समजून घ्यायचा आहे, नंतर तुम्हाला V1 कुठे लावायचा आणि V5 कुठे लावायचा हे समजून घ्यायचं आहे, आणि नंतर तुम्हाला ऑब्जेक्ट समजून घ्यायचा आहे. ओके, हा झाला फॉर्म्युला तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्सचा. मी परत एकदा सांगतो, हे जे 60 डेज 60 लेक्चर्स आपण घेत आहे तुमच्यासाठी, हे केल्यानंतर कुठलाही विद्यार्थी इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकतो, आणि ज्याची इंग्लिश ऑलरेडी चांगली आहे त्याचा स्कोर आणखी इम्प्रूव्ह करून तो पैकीच्या पैकीवर पोहोचू शकतो. चालेल. बघा फॉर्म्युला बघून घ्या एकदा. चला बघू आपण आता काय म्हणू शकतो. बघा आता आपण आता फॉर्म्युला आहे. या टेन्सला ओळखायचं कसं मराठीमध्ये? मराठीमध्ये तुम्ही जेवढेही बोलता तो, ते, तात किंवा आणखी पण असतो ता किंवा आणखी पण असतो आहे, हे जेवढं पण असते ना, हा जर शेवट होत असेल तर तुम्ही म्हणू शकता की यू आर टॉकिंग इन सिंपल प्रेझेंट टेन्स. हाऊ टू आयडेंटिफाय वेदर इट इज सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर or any other tense? How to identify? For that you will have to convert in Marathi. तुम्ही कसं करणार? ऑलरेडी शब्द सांगितले. तो इंग्रजी शिकतो, ती नेहमी उशिरा येते, ते आम्हाला प्रश्न विचारतात, तू किंवा तुम्ही खोटे बोलता, म्हणतो ना तुम्ही खोटे बोलता, हा सुद्धा सिंपल प्रेझेंट आहे. मला मदतीची गरज आहे, सिंपल प्रेझेंटच आहे. मी एक टीचर आहे, सिंपल प्रेझेंटच आहे. सिंपल प्रेझेंट ओळखण्यासाठी तुम्ही जेवढेही मराठीत बोलतात तो, ते, तात आणि आहे, याच्या बाहेर जात नाही. एवढे शब्द असतात मराठीमध्ये. तो आला, ते आला, तात आला, ता आला, आहे आला, समजून जायचं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इट्स सो इझी टू आयडेंटिफाय. लक्षात आलं? पुढे चला मराठीमध्ये ओळखून घेऊ. इंग्लिशमध्ये कसं ओळखू? तर इंग्लिशमध्ये सब्जेक्ट V1 V5 ऑब्जेक्ट. आता याचा वापर कसा करू ते सुद्धा समजून घेऊ. याचा जर वापर करायचा झाला तर सुरुवातीला आपण सब्जेक्ट एक्सप्लेन करू, नंतर V1 कुठे वापरायचा आणि V5 कुठे वापरायचा हे एक्सप्लेन करू, आणि नंतर ऑब्जेक्ट कसा मिळतो हे एक्सप्लेन करू, आणि याचा ऍडव्हान्स भाग सुद्धा सांगतो मी तुम्हाला कसा यूज करायचा. तर बघा प्रॉब्लेम काय, हा जो V1 असतो हा नेहमी अनेक वचन असतो. काय असतो? अनेक वचन. आणि हा जो V5 असतो हा नेहमी काय असतो? एक वचन असतो. एक्झाम्पल तुम्ही म्हणा सर वी कसा आहे? अनेक वचन. यू कसा आहे? अनेक वचन. दे कसा आहे? अनेक वचन. आय नेहमी अपवाद मध्ये असतो. आय नेहमी अपवाद मध्ये असतो. मी पहिल्याच लेक्चर बेसिक लेक्चर मध्ये सांगितलं तुम्हाला. सो या सर्वांना V1 लागेल. बट इथून ही कसा असतो? एक वचन. शी कसा असतो? एक वचन. इट कसा असतो? एक वचन. पण इथं आय हा अपवाद मध्ये असतो. आय कशामध्ये जातो? अपवाद मध्ये. म्हणजे सर्व अनेक वचनला V1 लागतो. V1 म्हणजे बघा हा V1 आहे, इथपर्यंत सर्व V1 आहेत. इथपर्यंत मी लिहून देतो तुम्हाला, म्हणजे मार्किंग करून देतो तशी. हे सर्व V1 आहेत. हे कोणाला लागतील? या अनेक वचनला V1 लागतात. पुढे चला. हे सर्व काय आहेत? हे सर्व V5 आहेत. मग V5 कोणाला लागतात? ते सर्व V5 एक वचनाला लागतात. झालं क्लिअर? V5 कसा ओळखायचा? ज्याच्या एंडिंग मध्ये S लागलेला असतो त्याला V5 म्हणतात, आणि ज्याच्या एंडिंग मध्ये काहीच लागलेलं नसते त्याला V1 म्हणतात. मराठी मिनिंग सारखाच आहे, यांचा मराठी मिनिंग तोच असतो, आणि हे सर्वच्या सर्व सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये यूज होतात. बघा कसं, तर टेन्सेसचा वापर करून तुम्ही इंग्लिश ग्रामर इम्प्रूव्ह करू शकता. टेन्सेस तुम्हाला माहिती आहे 4 ते 5 क्वेश्चन टेन्सेस मधून येतात. पहिला बेनिफिट. दुसरा बेनिफिट, टेन्सचा वापर करून तुम्ही टेन्सेस समजलं नाही तर तुम्ही बाकीचे अदर चॅप्टर किती शिका ते समजतील नाही. रिझन आहे की टेन्स मध्येच वाक्य बनवणं समजते, टेन्स मध्येच वाक्याचा अर्थ ओळखणे समजते, टेन्स मध्ये सर्व काही समजून जाते. मग हेच समजलं नाही, वाक्याचा अर्थ समजला नाही, आणि पुढचे चॅप्टर जर तुम्ही घेतले तर मग काय समजेल तुम्हाला? तर बाकीचे चॅप्टर्स नाही समजणार. त्यासाठी टेन्सला सर्वात जास्त महत्व द्यावं लागेल. वेदर यू नो or you don't know, even you will have to learn this tense again and again.
बिकॉज इट इज नेसेसरी फॉर यू. चला ठीक आहे, मुद्द्यावर येऊया आपण. समजलं सर आम्हाला की अनेक वचन असेल तर V1 आणि एक वचन असेल तर V5. आणि याला प्रश्न विचारा काय किंवा कोणाला, तुम्हाला ऑब्जेक्ट सुद्धा मिळतो. आता एक काम करायचं आपल्याला. वाक्य तयार कसे होतात बघा. अगोदर आपण आय बोलतो, आय म्हणजे V1, डायरेक्टली V1 घ्या. आता आयला तर V1 लागतो ना. आय, आता V1 कुठला घ्यायचा, हा वाला. काय म्हणणार तुम्ही, आय पुल, डायरेक्टली म्हणणार ना, आय पुल हिम, आय पुल हिम. म्हणजे अगोदर तुम्ही सब्जेक्ट एक्सप्लेन केले, हे सर्व सब्जेक्ट होते. नंतर तुम्ही V1 V5 एक्सप्लेन केले आणि नंतर तुम्ही ऑब्जेक्ट एक्सप्लेन केले. तो पहिला शब्द घ्या. मी डायरेक्टली असंही करू शकलो असतो, असं सरळ वाक्य डायरेक्टली. आय पुल, मी ओढतो त्याला. हिम म्हणजे काय, त्याला. तुम्हाला माहिती इंग्लिश आणि मराठी कशी असते. इंग्लिशमध्ये वाचत असताना, इंग्लिश जर असेल तर तुम्ही अगोदर सब्जेक्ट वाचता, नंतर तुम्ही वर्ब वाचता, नंतर ऑब्जेक्ट वाचता. पण मराठी जर असेल तर अगोदर सब्जेक्ट वाचता, नंतर ऑब्जेक्ट वाचता, नंतर वर्ब वाचता. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, तरच तुम्हाला इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश येणार. तुम्ही म्हणा सर हे लक्षात नाही राहिलं तर काय करायचं, सोपी टेक्निक सांगतो. इंग्लिशचं मराठी करायचं असेल किंवा मराठीचं इंग्लिश करायचं असेल तर काय करायचं असते, पहिला शब्द मराठीत करायचा आणि शेवटून करत आणायचं. अलग शेवटून करत आणायचं. कसं मी सांगतो, मी, आय म्हणजे मी, हिम म्हणजे त्याला. बघा तुमची इंग्लिश छोटे छोटे शब्द तुमचे काय होणार, मी मराठीत सांगणार आहे तुम्हाला, कारण या कोर्सचं नाव आहे बेसिक टू ॲडव्हान्स. बेसिक टू ॲडव्हान्सचा अर्थ होतो की प्रत्येक शब्दाचा अर्थ मराठी समजून घेणे किंवा मराठी नाही समजून सांगितलं तर अर्थ समजून घेणे, ते डेफिनेशन समजून घेणे. कारण काही शब्दाचं मराठीची काही गरज नसते, मग त्याचा अर्थ, त्याचा मिनिंग समजून घेणे, सर्व सांगेल मी तुम्हाला मास्टर बनवून ठेवणार आहे 60 लेक्चर्समध्ये. मी, हिमचा अर्थ होते त्याला आणि पूल म्हणजे ओढवतो. शेवट हाच झाला पाहिजे. बघा तो 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 तुम्ही ते पण करू शकता, तात पण करू शकता, आहे पण करू शकता. पण आहे काय येत नाही इथं, आहेसाठी काही वर्ब ते पण सांगतो कसे येतील. तर मी त्याला ओढतो. आणि मी जर मुलगी असती तर, म्हणजे मी जो आय वापरतो, बोलणारी मुलगी असते तर मी त्याला ओढते. डिपेंड करते ना, मुलगा असेल तर तो, मुलगी असेल तर ते, ग्रुप असेल तर तात किंवा ता, आणि काहीच नसेल की आहे सुद्धा येतो. वी पुश देम. आता याचं मराठी कसं करायचं, पहिला शब्द करायचा आणि तिकडून इकडे करत आणायचं. कसं होणार, हे वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत. वी मीन्स आम्ही, देम मीन्स त्यांना, मीन्स आम्ही त्यांना काय करतो, पुश करतो. पुश म्हणजे ढकलतो. मग असं तर म्हणणार नाही ढकलणार आहे, ढकलत आहे, ढकललं होतं, असं काही बोलणार का तुम्ही, नाही बोलणार, कारण माहीत आहे सिंपल प्रेझेंट आहे. इंग्लिशमध्ये या फॉर्म्युल्यानुसार आणि मराठीमध्ये हे एंडिंग, हे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. पुढे चला. यू रिजेक्ट मी, याचा अर्थ काय होतो, पहिला शब्द काढा. तू मला नकारतो, नकार देतो, म्हणजे शेवटी तो तेतात यायलाच पाहिजे. पुढे चला आणखी. दे से नो, म्हणजे ते नाही म्हणतात. आता जरी तर तो आहे पण तुम्हाला वाक्य बघून बघावं लागेल ना, तो ते तात ते ता किंवा आहे. मग ते काय म्हणतात, ते नाही म्हणतात. सर ते नाही म्हणतात, सर दे सेड किंवा दे से नो, ते नाही म्हणतात. दे ऑलवेज से नो, व्हेनेवर आय आस्क हिम दे ऑलवेज से नो. म्हणजे तुमची इंग्लिश खूप इम्प्रूव्ह होणार आहे, कम्युनिकेशन स्किल होणार आहे, ग्रामर होणार आहे, प्रत्येक भाग होणार आहे. मग याच्यानंतर तुम्ही कुठले ग्रामर सॉल्व करा किंवा तुमचं आणखी ॲडव्हान्स इंग्लिश शिका, याची गरज तुम्हाला लागेल. तुम्हाला माहिती आहे इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह करायची असेल तरी 10 शिकावं लागतात आणि इंग्लिश ग्रामर इम्प्रूव्ह करायचं असेल तरी 10 शिकावं लागतात. बिकॉज टेन्स पासूनच तुमची जी सुरुवात आहे सेंटेन्स बनवायची ती होत असते. पुढे जाऊया. नेक्स्ट, इथपर्यंत सर्व अनेक वचन होते, इथपर्यंत सर्व अनेक वचन होते म्हणून V1 अप्लाय झाला. पण आता V1 आता सर्व एक वचन आहेत. ही सेंड्स मेसेजेस, खूप सारे असतील तर मेसेजेस, एकच असेल तर मेसेज. म्हणजे तो मेसेज पाठवतो. शी स्पेंड्स मनी, कसं होणार, ती पैसे खर्च करते. आता जरी तर तो आहे पण ती मुलगी असल्यामुळे काय येणार, ते येणार. हे आलं पाहिजे तुम्हाला. आणि शेवटचं बघा, इटचा वापर कोणासाठी करतो, इटचा वापर करतो मेल आणि फिमेल सोडून. इट सर्व्स फूड, म्हणजे इट म्हणजे कोण, इट म्हणजे एक तर तो होतो, एक तर तो होतो इट, म्हणजे एक तर ती होते किंवा एक तर ते होते, पण एकच असायला पाहिजे आणि मेल आणि फिमेल नसायला पाहिजे. एखादी वस्तू असेल, एखादा युनिट असेल, एखादा रोबोट AI असेल, एखादा AI रोबोट असेल. रोबोटसाठी मी इट वापरला. सो रोबोट, जो रोबोट आहे इट सर्व्स फूड, तो रोबोट काय करतो, तो जेवण वाढतो. लक्षात, या पद्धतीचा तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्स होत असतो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एक समजून घ्या फक्त, महत्वाचं काय आहे,
महत्वाचं हेच आहे याच्यामध्ये जे विद्यार्थी सर्वात जास्त चुका करतात. सर्वात जास्त विद्यार्थी चुका कुठे करतात? चुका करतात इथं. इथं जर अ पेन असेल तर अ पेन नीड्स येणार, नीड्स. आणि इथं जर पेन्स असेल, पेन्स, तर इथं नीड येणार. हा लक्षात. कारण इथं हा मी V1 यूज केलेला आहे, हा मी इथं V5 यूज केलेला आहे. सो पेनाला गरज आहे, पेनाला गरज आहे आणि खूप साऱ्या पेनांना गरज आहे पण एंडिंगला येतो ना, तर याला सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतात. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे आणि फक्त असं असेल का? नाही. याच्यामध्ये टू बी, याच्यामध्ये बिंग, ऍडव्हान्स भाग बाकी याचा ऍडव्हान्स भाग वेगळा होईल तुमचा. जो टेन्सेसचा ऍडव्हान्स भाग आहे तो वेगळा होणार आहे तुमचा. ओके, पहिले बेसिक समजून घेत आहे फक्त आपण. चला समजला आता एवढं बेसिक आपल्याला, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स समजला आपल्याला. याचा ऍडव्हान्स कन्सेप्ट सुद्धा असतो. स्टेट ऑफ बिंग, स्टेट ऑफ पोझिशन, स्टेट ऑफ ऍक्शन. तुम्ही खूप सारे ज्यांना ऑलरेडी इंग्लिश येते, जे म्हणतात सर आमची इंग्लिश 50% आहे, 60% आहे, त्यांना शिकण्याची गरज आहे. स्टेट ऑफ बिंग, स्टेट ऑफ पोझिशन, स्टेट ऑफ ऍक्शन. पण ज्यांची इंग्लिश 0 होती त्यांनी एवढं शिका. आणि जेव्हा आपण ऍडव्हान्स आपले जे पूर्ण 60 लेक्चर्स आहेत याच्यात सर्व कव्हर आहे ना, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला तिथपर्यंत जायचं आहे. कोणाला खूप जास्त सोपं वाटेल, कोणाला खूप जास्त कठीण वाटेल, तरी सुद्धा काय करायचं? स्टेप बाय स्टेप बघायचं, जेणेकरून इम्प्रूव्हमेंट होणार आहे. चला ठीक आहे. सेकंड टेन्स. आता टेन्स नंबर किती असेल? आतापर्यंत किती टेन्स क्लिअर केले आपण? 7. म्हणजे हा किती नंबरचा टेन्स झाला आतापर्यंत? आपला 8व्या नंबरचा. टोटल 12 टेन्स असतात, तर आपण 8 पर्यंत आलो. अगोदर 8 टेन्सचं बेसिक प्रॉपर करूया आणि नंतर आपण ऍडव्हान्स वरती येऊया. ओके, चला बघा काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये. सब्जेक्ट. आता तुम्हाला माहित आहे सर्व सब्जेक्ट असतात. अगोदर सब्जेक्टला एक्सप्लेन करा. हे सर्व सब्जेक्टच आहेत. आय, वी, यू, दे, ही, शी, इट. नंतर V2 लावा. V2 कोणाला लावायचं? एक वचनाला लावायचं की अनेक वचनाला लावायचं? दोघांना. कारण जो एकटा असतो, जर सब्जेक्टच्या समोर ऑब्लिक नाही आहे, जर सब्जेक्टच्या समोर असा ऑब्लिक नाही आहे, समजून जायचं एक वचन अनेक वचन बघण्याची गरज नाही पडत. का नाही गरज पडत? बिकॉज ऑप्शनच नाही आहे ना. याचा अर्थ होतो ऑप्शन. ऑप्शन म्हणजे अर्धे एक वचन मध्ये गेले, अर्धे अनेक वचन मध्ये गेले. हे तेव्हा होत असते जेव्हा इथं एखादा ऑब्लिकचं साईन असते की एक तर हे लावा, एक तर ते लावा. तसं काही नाही आहे इथं. सर्वांनाच V2 लागेल. डझंट मॅटर की एक वचन आहे की अनेक वचन आहे, सर्वांना V2 लागेल. आता याचा शेवट कसा होत असतो? ला, ली, ले, लो, ल, ल येईल शेवट. एक सिंगल ल येईल फक्त, डबल ल येणार नाही. किंवा होता, होती, होते, होतो, यापैकी एखादा शब्द येईल. यापैकी कुठलीही एंडिंग दिसत असेल तर समजून जायचं सिंपल पास्ट टेन्स मध्ये बोलत आहे. एक्झाम्पल देतो मी. याच्या अगोदर तुम्हाला 7 टेन्सेस शिकवले. ले दिसला? ले. ओके. ती भेटायला मला आली. बघा काय आला? ली. तो फिरायला अब्रॉड गेला किंवा परदेशी गेला. आला ला. किंवा मी विद्यार्थी होतो, हा सुद्धा सिंपल पास्ट टेन्स आहे. पण अजून मी तुम्हाला स्टेट ऑफ बिंग, स्टेट ऑफ पोझिशन, स्टेट ऑफ ऍक्शन, मी फक्त स्टेट ऑफ ऍक्शन शिकवत आहे. स्टेट ऑफ बिंग आणि स्टेट ऑफ पोझिशन वेगळा भाग झाला, तो ऍडव्हान्स असतो थोडा. म्हणून त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, आपण अगोदर बेसिक क्लिअर करत आहे आपलं. चला ठीक आहे, बघा समजून घ्या. हे एंडिंग असते. सो अगोदर सब्जेक्टला एक्सप्लेन करू, नंतर आपण वर्ब बघू आणि नंतर आपण ऑब्जेक्ट बघू जे ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला. V2 कसा ओळखायचा? V2 मध्ये कधी ईडी लागतो, कधी टी लागतो, कधी काय लागणार आपण सांगू शकणार नाही. संपलं या पद्धतीनं. चला बघूया आपण आता. सो आय सीट, सीट V1 असते, सीट V1 असते. मी लिहून देतो वाटलं असतं. सीट V1 असते, त्याचा V2 साइड झाला. सो आय सॅट बिसाइड हर. याचा मराठी अर्थ करताना पहिला शब्द करायचा ही आय म्हणजे मी. बिसाइडचा अर्थ होते च्या बाजूला. बिसाइडचा अर्थ काय होते? च्या बाजूला. तुझी मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी खूप इम्प्रूव्ह होणार आहे. नवीन नवीन शब्द शिकणार आहे. जो म्हणतो सर मला शब्दाचा अर्थ समजत नाही, हे छोटे छोटे शब्द लिहून घ्या. कारण काय रिझन आहे, तुमची जर इंग्लिश 0 असेल तर जे म्हणतात सर आम्हाला तर ऑलरेडी माहित आहे, देर इज नो नीड टू राईट देम, त्यांना लिहिण्याची काही गरज नाही. बघा आता. सो आय सॅट बिसाइड हर म्हणजे मी तिच्या बाजूला बसलो. झाला शेवट लो नाही. परत बघा. वी स्लेप्ट. आता स्लेप्ट काय आहे? स्लेप्ट स्लीपचा, तुम्ही स्लीप म्हणता ना, स्लीपचा V2 आहे. हे सर्व V2 फॉर्म आहेत. या सर्वांना काय म्हटलेलं आहे? V2. सो वी स्लेप्ट. इथं झोपलो पाहिजे होतं. ओके, बघून एकदा. सो वी स्लेप्ट इन द स्कूल. आता द का लावला? कारण द लागला. बघा वी गो टू स्कूल. तुम्ही म्हणणार सर इथं स्कूलमध्ये द का लावला? कारण इथं असते आय गो टू स्कूल, मग इथं तर द लावला नाही. या स्कूलच्या अगोदर, या स्कूलच्या अगोदर द लावला नाही, मग या स्कूलच्या अगोदर द का बरं लावला? बिकॉज ज्या ठिकाणावर ते त्याच ठिकाणासाठी जाता तुम्ही. जसं की मंदिर बनलेल्या पूजासाठी,
जेल बनलेला आहे जर तुम्ही काही गुन्हा केला, क्राईम केला, तुम्हाला अटक करण्यासाठी तिथं. हॉस्पिटल बनलेलं आहे ट्रीटमेंट करण्यासाठी, बेड बनलेला आहे झोपण्यासाठी. ओके, ज्या गोष्टी त्याच्यासाठी बनलेल्या आहेत त्यासाठी जर तुम्ही वापरत असाल, त्यासाठी जर तुम्ही जात असाल तर नो आर्टिकल. कारण मी काय म्हणणार, आय गो टू स्कूल, यस मी आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो टू लर्न समथिंग न्यू किंवा टू लर्न समथिंग, मी काही शिकायसाठी शाळेत जातो, नो आर्टिकल. पण इथे काय म्हटलेलं आहे, वी स्लेप्ट इन द स्कूल. स्लेप शाळा झोपण्यासाठी नसते, म्हणून ते द लागलेलं आहे. हे सर्व आर्टिकलमध्ये शिकवणार मी तुम्हाला. कुठे शिकवणार? आर्टिकलमध्ये. चला, वी स्लेप्ट इन द स्कूल. तुम्ही म्हणणार सर आम्ही तर ऑलरेडी आर्टिकल शिकलो होतो, तिथं तर नव्हतं तुम्ही सांगितलं. यस, कारण या कोर्सचं नाव बेसिक टू ॲडव्हान्स आहे. याच्यात एव्हरीथिंग क्लिअर होईल. हा काही तुमचा TCS IBPS नाही फक्त, हा काही फक्त MPSC नाही, हे काही फक्त स्कूल कॉलेज नाही, हे काही फक्त जनरल इंग्लिश नाही, हे ऑल इन वन इंग्लिश आहे. याच्यात काहीच मिसिंग होणार नाही, कारण याला बेसिक टू ॲडव्हान्स म्हणतात. याचा वापर करून तुम्ही, या 60 लेक्चरचा वापर करून तुम्ही इंग्लिश मास्टर होणार आहात. ओके, चला बघा आता. आम्ही शाळेमध्ये झोपलो, ल झाला पाहिजे शेवटी. पुढे चला, यू सॉल्व माय प्रॉब्लेम. आता तू माझा प्रॉब्लेम, माझी समस्या सोडवली. ओके, ल ला ली ले जसं वाक्यानुसार वापरा तुम्ही. दे स्पॉइल्ड माय बाईक. स्पॉइल म्हणजे खराब करणे. आता तुम्ही म्हणा सर सॉल्वचा काय होतं? सॉल्व इझी आहे ना, SOLV. आणि याचा काय होतं? स्पॉइल, SPOIL. इथं काय लागला? काहीच नाही. इथं काय लागला? T. इथं काय लागला? D. इथं काय लागला? T. इथं काय लागला? काहीच नाही. इथं काय लागला? काहीच नाही. इथं काय लागला? D. म्हणजे ED, T किंवा कधी कधी आपण सांगू शकत नाही काय लागलं, त्याचा फॉर्मच चेंज होऊन जातो, त्याला V2 म्हणतात. चला बघा आता, दे स्पॉइल्ड माय बाईक. त्यांनी, देचा अर्थ होते ते, त्यांनी. त्यांनी असं म्हणू नका की ते माझी गाडी खराब केली, नाही, त्यांनी माझी गाडी खराब केली. पुढे चला, ही स्टूड ऑन हिज प्लेस. म्हणजे तो त्याच्या जाग्यावर उभा राहिला. पुढे चला, शी स्टोल माय हार्ट. मीन्स ती माझे हार्ट चोरले असं म्हणणार का? नाही, तिने. म्हणजे तुम्हाला वाक्य बघून बघावं लागेल. तिने माझे हार्ट चोरले. पुढे चला, हे तुम्हाला ल ला लिहिले वाक्य बघून लावावं लागेल. इट स्टॉप वर्किंग. म्हणजे त्यांनी काम करणं थांबवलं. त्यांनी म्हणजे एखादं डिव्हाइस असेल, त्या डिव्हाइसने, एकच डिव्हाइस आहे म्हणून इट वापरला. खूप सारे डिव्हाइस असते तर दे वापरला असता. त्या डिव्हाइसने काम करणं थांबवलं. म्हणजे तो माझा मोबाईल असू शकतो. तुम्ही म्हणा एकदा कॉल कर बरं माझ्या मित्राला, किंवा एकदा कॉल कर बरं तुझ्या पॅरेंट्सला. तुम्ही काय म्हणणार? मोबाईल जर खराब असेल तर इट स्टॉप वर्किंग. ओके, आय डोंट नो व्हॉट इज द प्रॉब्लेम एक्झॅक्टली इनसाइड द मोबाईल, सो आय थिंक इट स्टॉप वर्किंग. सो हे छोटे छोटे वाक्य घेऊनच तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. बट तुम्हाला बेसिकच माहित नाही तर काय तुम्ही इंग्लिश बोलणार, काय तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होणार, काय तुम्ही जे ग्रामरचे वाक्य सॉल्व्ह करणार. इथे सर्व आपण क्लिअर करते त्यानुसार. सो आय होप क्लिअर झालं असेल. सिंपल पास्ट टेन्स समजून घेताना हा सर्वात सोपा टेन्स आहे आणि बेसिक टेन्स. याच्यामध्ये स्टेट ऑफ बिंग, स्टेट ऑफ पोझिशन बाकी आहे फक्त. बाकी म्हणजे तो ॲडव्हान्स वाला भाग असतो. वॉज, वर, हॅड कसा लागतो तो वाला. चला, याच्यातला नेक्स्ट पार्ट घ्या जो असेल शाल विलचा. आता तो एक समजून घ्या नेहमी, या दोघांनाच शाल लागतो आणि बाकी सर्वांना काय लागतो? विल लागतो. मी सांगितलं ना, जेव्हा ऑब्लिक येते तेव्हाच आपल्याला बघायचं असते की अर्ध्यांना काहीतरी वेगळा लागतो, अर्ध्यांना काहीतरी वेगळा भाग लागतो, हे तेव्हा समजून घ्यायचं आहे. सो अगोदर सब्जेक्ट एक्सप्लेन करूया, नंतर शाल कुठे लावायचा, विल कुठे लावायचा, नंतर V1 कुठे लावायचा, V1 काय असतो, आणि नंतर ऑब्जेक्ट. याचा एंड काय होतो? नार, इल. हा याचा एंड होतो, नार किंवा इल. बघू कसं तर. ओके, आय, वी. मग आपण काय म्हणणार? आपण असं म्हणू शकतो की आय शाल मॅरी हर. म्हणजे डायरेक्टली आपण काय केलं, या साईडला सब्जेक्ट, इथं शाल विल कुठे लावायचा, इथं सर्व V1 आहेत. V1 ज्याला काहीच लागत नाही, V1 म्हणजे ज्या एंडिंग मध्ये काहीच लागत नाही. आणि ऑब्जेक्ट म्हणजे जेव्हा याला प्रश्न विचारतो आपण, काय, कोणाला, असे काही प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला ऑब्जेक्ट सुद्धा मिळतो. बघा आता, आय, पहिलं वाक्य घेऊया आपण. आय शाल मॅरी हर. मॅरीच्या नंतर विथ लागत नाही. ओके, त्याच्यामध्ये इनबिल्ड विथ असतो. सो मी हर म्हणजे तिच्या सोबत लग्न करतो, मी तिच्यासोबत लग्न करतो. आता तुम्ही म्हणा सर मॅरीचा अर्थ करतो होतो, पण एक समजून घ्या. आता इथं मला थोडं थांबावं लागेल, आज थोडासा मला तुमचा वेळ घ्यावा लागेल. तुम्हाला माहित आहे टेक. टेक म्हणजे घेत, एक सोपा शब्द घेतो, सोपा तुम्हाला समजेल असा. सेव्ह, दुसरा फॉर्म सेव्ड, नंतर सेव्ड, नंतर सेव्हिंग,
आणि नंतर असतो सेव्हज. ओके, बघा तुम्ही जेवढे काही कमेंट करतात, काही डाऊट्स असेल तर ऍट द एंड मला विचारा, कारण आपण अगोदर शिकवण्यावर फोकस करणार आहे आणि ऍट द एंड तुमच्या कमेंटवरती आपण फोकस करूया. सो सेव्ह म्हणजे याच्यामध्ये नेहमी तो येतो, मी सांगितलं, बाकी पण येतात पण मी याच्यामध्ये नेहमी ल येतो, याच्यामध्ये लेला, लेली, लेले, डबल ल येतो, याच्या एंडिंगला त येतो आणि याच्या पण एंडिंगला तो, ते, तात, आहे येतो. मग मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला समजलंय की तो, ल, लेला, त आणि ता, सॉरी तो सेमच राहतो V1 आणि V5. पण आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, इथं जर आपण आलो, तुम्हाला सर याचा अर्थ तसा होतो, मग शालचा अर्थ कुठे गेला? शाल विल्ला जेव्हा V1 सोबत, मी काय म्हणतो लक्षात ठेवा, जेव्हा V1 असेल किंवा V1 असेल आणि या V1च्या अगोदर जर शाल आणि V1 आला, काय आला? शाल आणि विल आला, तर तेव्हा V1चा हाफ मिनिंग कट होतो आणि शाल विलचा पण हाफ मिनिंग कट होतो. काही विद्यार्थी म्हणतात सर शाल बी विल बी, तुम्हाला माहित आहे शाल बीचा अर्थ तुम्हाला माहित आहे, शाल बी किंवा विल बी, याचा मराठी अर्थ काय होतो सर्वांना माहित आहे. काय होतो? एक तर असणार, एक तर काय होणार? असेल असा होतो. माहित तुम्हाला काय म्हणतो आपण? या दोघांपैकी म्हणतो, या दोघांपैकीच काय होत असतो, एकच मिनिट मला, आपला अर्थ होत असतो असं म्हणू शकतो आपण. ओके, पुढे चला. नंतर आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये, हे समजलं सर आम्हाला की शाल बी विल बी, पण याच्यामध्ये शाल बी तर काढून टाकला, बी काढला म्हणजे याचा हाफ मिनिंग. कसं होणार हाफ मिनिंग? तो हाफ मिनिंग समजून घे थोड्या वेळात. मग सेम V1चा अर्थ काय होतो? तो, ते, तात असा होतोस, तो, ते, तात, ता. पण आता जेव्हा V1 कुठला आता, पण आता V1चा अर्थ जर काढायचा झाला, आता सेव्ह म्हणजेच काय लिहून घेतो, वाचवतो. मग सेम मॅरी असतं तर मॅरी असतं तर लग्न करतो. आता मला हेच म्हणायचं आहे की तुम्हाला माहित आहे की शाल विलला मराठी मिनिंग नाही, तुम्हाला माहित आहे की V1चा अर्थ नेमका काय होतो, कसा होतो. आता अशा वेळेस काय करायचं असतं माहिती आहे का, शाल बी विल बी म्हणजे असणार शाल हॅव, मी परत आणखी सांगतो, शाल हॅव आणि ऑब्लिक विल हॅव, याचा अर्थ सुद्धा असेल होतो, याचा अर्थ सुद्धा काय होतो, असाच होतो, सेम हाच अर्थ आहे दोघांचा पण. मग तुम्ही जर शाल विलचा बी पण काढून टाकला, हॅव पण काढून टाकला, मग मिनिंग असेल का? यस, पण अर्धा असेल. अर्धा म्हणजे कसा, म्हणजे इथं काय असणार, काय दिलेलं आहे? असणार, म्हणजे हे जे पहिले दोन लेटर्स आहेत ते निघून जातात, कारण बी नाही आहे ना, म्हणजे याच्यामधला, मग तुम्हाला माहित आहे काय होतं, असणार, मग पहिले दोन लेटर काढून टाकत असतो आपण, असेल, असेल. मग आता बघा, 4 होते 2 काढले, 3 होते, दीड काढू. दीड कसा काढता असेल, दीड काढतो म्हणजे अस, एल, एक तर इल म्हणू, एक तर एल म्हणू, दोन पैकी काही म्हणा, एल म्हणा किंवा इल म्हणा, हा झाला तिथला हाफ वर्ड. म्हणजे आपण म्हणा शाल विलला आता मराठी अर्थ काय असते, नार किंवा इल. मग सेम जर V1 त्याच्यासोबत आला तर V1 सुद्धा काय म्हणतो, तू 2 लेटर कट करतो तसं मी पण करतो, असं V1 म्हणत असतो. याच्यातले 2 लेटर कट होतात. मग आता याच्यात लेटर किती बघा, 1 2 3, हे शेवटचे, याच्यातले हे लेटर लग्न कर, हा तो शेवटचा शब्द काढून टाकायचा, फक्त तो, ते, तात सांगितलं ना, शेवटचा काढून टाकायचा. वाचवतो, शेवटचा शब्द काढून टाकायचा. मग तुम्ही म्हणा सर कसं होणार आहे, विल आणि सेव्ह असं जर लिहिलं तर कसं तयार, याचा मराठी अर्थ काय होणार सांगतो. विलचा अर्थ तुम्ही काय काढला, नार. विलचा अर्थ काय काढला, कारण तुम्हाला सांगितलं पहिलं इंग्लिश शेवटी जाते, शेवटचं इंग्लिश पहिले येत असते. ओके, विलचा इंग्लिश नार आणि सेव्हचा मिनिंग वाचव, बस वाचव, कारण तो तर घेणार नाही तुम्ही, झालं वाचवणार, असा तो तयार होत असतो. ते समजून घ्या की हा कसा तयार होत असतो. तर ओके, चला बघूया मग आपण आता याच्यामध्ये जर बघायचं झालं आपल्याला तर समजून घेऊ की जरी मराठी करायचं असलं कसं करणार, आय शाल मॅरी हर. मराठी कसं होणार, आय म्हणजे मी, हर म्हणजे तिच्या, लग्न म्हणजे आता मॅरी म्हणजे, आता मॅरी सोबत जर शाल विल लागला तर मॅरीचे हा शेवटचा लेटर कटत असतो. आणि सॉरी, याच्या शाल आय होतात का नाही होत, कारण आमचा टाईप रायटर कधी ऐकत नाही, कारण टाईप रायटरला गमत नाही चुकी केल्याशिवाय, असं मला वाटते. ओके, कारण कुठे ना कुठे टाईप रायटर काही ना काही लिहून ठेवत असतो. चला ठीक, एनिवे आपल्याला शिकायचं आहे ना, ह्याच्यामुळे तुम्हाला काय आणखी काही नवीन शिकायला मिळणार. चल ठीक आहे, बघा आता याचा अर्थ काय होणार, मग हाफ मिनिंग याचा, हाफ मिनिंग. सो मी तिच्या सोबत लग्न कर, काय होणार, लग्न कर, आणि याचा मिनिंग काय होत होता, नार किंवा इल किंवा एल असा अर्थ काढत असतो आपण. म्हणजे मी तिच्यासोबत लग्न करणार. पुढे चला, वी शाल मिक्स सम शुगर, म्हणजे आम्ही काही साखर मिळव, हा तो शेवटचा निघत असतो जेव्हा शाल विल लागत असतो, तेव्हा तो शेवटचा तो निघत असतो.
सो आम्ही काही साखर मिळवणार. पुढे चला. यू विल मोटिवेट मी. कसं होणार? तू मला प्रेरित कर. आता शेवटचा तो निघत असतो जेव्हा शाल विल लागत असतो, शेवटचा तो निघत असतो. सो तू मला प्रेरित करणार, कारण विलचा पण मिनिंग तोच होतो जो वरती दिलेला आहे. पुढे चला. दे विल नीड टू इम्प्रूव्ह. आता याचं कसं होणार? दे विल नीड टू इम्प्रूव्ह म्हणजे ते सुधारणा, त्यांना, ते किंवा त्यांना सुधारणा करण्याची गरज. आता इथून या निघून जाणार, डायरेक्टली असणार लागणार, कारण याच्यात आहेचा काय होतो? डायरेक्टली असणार. पूर्णच्या पूर्ण मिनिंग भेटून जाईल आता. ओके. सो त्यांना सुधारणा करण्याची गरज पडणार, गरज असणार भविष्यामध्ये. पुढे चला. ही विल ओबे हिज पॅरेंट्स म्हणजे त्याला त्याच्या पॅरेंटची किंवा तो त्याच्या पॅरेंटची आज्ञा पाळ. हा तो निघणार आणि इकडे येणार नार. सो शी विल ऑर्डर हिम म्हणजे ती त्याला आज्ञा दे. शेवटचा तो निघत असतो, ते निघत असतो. ती त्याला आज्ञा देणार. नंतर शेवटचा आहे इट विल प्रेस माय हँड म्हणजे तो किंवा ती माझा हात दाब आणि इकडे होतं नार. तर या पद्धतीने तुम्ही इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश अगदी 0 पासून सेंटेन्स तुमचे बनणार आहेत. सो आपले एवढे 60 लेक्चर जर तुम्ही प्रॉपर केले ना, आय नो काही विद्यार्थ्याला हे खूप बेसिक वाटत असेल, काहींना खूप कठीण पण वाटत असेल, पण जेव्हा आपण एखाद्या रस्त्यावर असतो तेव्हा आपल्याला कन्फ्युजन असतात. नवीन जर असलो तर कन्फ्युजन होणं साहजिक आहे, चुका होणं साहजिक आहे. चुका तेव्हाच होतात जेव्हा आपण काही नवीन शिकतो, अदरवाईज चुका होत नसतात. ओके. चला जाऊया पुढे. आय होप क्लिअर होत आहे आणि तुम्हाला समजत पण आहे. हा होता सिंपल टेन्स जो आपण आतापर्यंत बघितला. आता शेवटचा बाकी आहे ज्याच्यामध्ये 3 टेन्स असतील आणि याच्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांची चुका होतात. त्या सुद्धा सांगतो कशा. तर बघा, पहिला जो असणार त्याचं नाव आहे कुठला? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट जो होणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचरचा जो होणार आहे तो होणार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर एवढे टेन्स असतात. ओके. म्हणजे 12 टेन्स कंप्लीट होतील आपले. आता तिघांमध्ये कॉमन काय आहे? याचा फॉर्म्युला बघा. हॅव हॅज बीन V4. ओके, समजलं. याचा फॉर्म्युला बघा. हॅड बीन V4, हॅड प्लस बीन प्लस V4. याचा फॉर्म्युला बघा. शल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4. मग तुम्हाला कॉमन काय वाटलं याच्यामध्ये? तुम्हाला कॉमन काय वाटलं? तुम्हाला कॉमन वाटला V4 कॉमन वाटला म्हणून आपण इथं V4 लिहिला. चला ठीक आहे. तुम्हाला कॉमन काय वाटलं? बीन तुम्हाला कॉमन वाटलं म्हणून आपण इथं काय लिहिला? बीन लिहिला. चला, म्हणजे आपण V4 कट केला आणि बीन सुद्धा कट केला कारण ते कॉमन आहेत. आता इथं आणखी कॉमन काय? हॅव हॅज कोण आहे? टू हॅव. हॅड कोण आहे? टू हॅव. शॅल हॅव विल हॅव कोण आहे? टू हॅव. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की टू हॅव कॉमन आहे म्हणून इथं लिहिलं आपण. टू हॅव प्लस V3 जर असं आलं, बीन आला, V4 आला तर तो कुठला तरी परफेक्ट कंटिन्यू असतो. कुठला तरी म्हणजे कुठला? 3 परफेक्ट कंटिन्यू असतात. मग हॅव हॅज आला तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू आणि हॅड आला तर हॅड बीन आला तर पास्ट परफेक्ट कंटिन्यू, शॅल हॅव विल हॅव आला तर फ्युचर परफेक्ट कंटिन्यू. चला, याला आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ कशा पद्धतीनेचा यूज होतो. इथं आहे येणार का? आहे येणार का? नाही, फक्त आहे नाही येणार. मग काय येणार? आहे नाही येणार तर इथं काय येणार ते पण बघून घेऊया. ओके. चला बघा. तो आलेला आहे. बघा याच्यात बीन आहे का? तो म्हणजे आलेला. इथं एक आणखी शब्द काय लागतो? आलेला, आलेली, आलेले. आलेला, आलेली, आलेले. डिपेंड करतो वाक्यानुसार. बीनचा अर्थ होते आलेला, आलेली, आलेले आणि हॅवॅचा अर्थ होते आहे. स्टेप बाय स्टेप सुरुवातीला काय करायचं आपल्याला? सब्जेक्ट एक्सप्लेन. हे सर्व काय आहेत? खाली सब्जेक्ट आहेत. नंतर काय एक्सप्लेन करायचं? कुठे हॅव लागतो, कुठे हॅज लागतो. हे तर आपण ऑलरेडी पण शिकलो परफेक्ट टेन्स मध्ये. सो जे अनेक वचन असतात, अनेक वचन, हे सर्व अनेक वचन असते. काय असते? अनेक वचनला हॅव लागतो. आय नेहमी एक्सेप्शन म्हणजेच अपवाद मध्ये जातो. ओके. सो अनेक वचन असतील, हे सर्व अनेक वचन आहेत असं म्हणू शकतो. आय एक्सेप्शन मध्ये त्यांना हॅव लागतो. हे सर्व एक वचन आहेत, या ठिकाणी आपण हॅज लावतो. झालं क्लिअर आता इथपर्यंत? बीन कुठे लावायचा? सर्वांनाच लावलेला आहे. V4 जिथं ING म्हणतो त्याला V4च म्हणतो आपण. नंतर शेवटी ऑब्जेक्ट घेणार. याचा शेवट काय होतो? तो आलेला आहे, हा याचा शेवट आहे. बघा बरं कसं. तर
समजून घेऊ थोडंसं, जेणेकरून आपला कन्सेप्ट टोटली क्लिअर होणार आहे. बघा पहिलं वाक्य, आय हॅव बीन रनिंग अ बिझनेस, म्हणजे मी एक व्यवसाय चालवतो. सॉरी, मी आता इथं येणार का नाही, इथं नेहमी तच लागतो. नेहमी काय लागत असतो, त. हे बाकीच्या गोष्टी मी कट करा, म्हणजे आपल्याला चुकाय समजल्या पाहिजे आपल्याला. मी एक बिझनेस चालवत आलेलो आहे. ओके, आय हॅव बीन रनिंग अ बिझनेस फॉर द लास्ट 10 years. गेल्या 10 वर्षापासून मी माझा बिझनेस चालवत आहे. तर चालवत आहे किंवा चालवत आलेलो आहे, दोन्ही करेक्ट आहेत. पुढे चला. नेक्स्ट, वी हॅव बीन बाइंडिंग रोप, म्हणजे जर संख्येमध्ये मोजता येत नाही रोपला तर तुम्ही आर्टिकल वापरू नका. सो आम्ही दोरी बांधत आलेलो आहे. सकाळपासून आम्हाला दोऱ्याच बांधण्याचं काम मिळालं. आज दोरीच बांधत आहे, दोर बांधत आहे, रोप बांधत आहे. पुढे चला. यू हॅव बीन बिअरिंग अ प्रॉब्लेम, तू किंवा तुम्ही एक प्रॉब्लेम सहन करत आलेले आहात. ओके, आय नो यू हॅव बीन बिअरिंग अ प्रॉब्लेम फॉर द लास्ट 5 days. गेल्या 5 दिवसापासून तुम्हाला सहन करावं लागत आहे. सो सॉरी फॉर दॅट, असं म्हणतो ना आपण, लाईक दॅट. पुढे चला. दे हॅव बीन ब्रिंगिंग ग्रॉसरी, म्हणजेच ते आपली जी ग्रॉसरी, किराणा मार्केट ग्रॉसरी असते, ते ग्रॉसरी आणत आलेले आहेत. ओके, माझ्या घरचा किराणा, माझ्या घरचं जीवन, जेवढं पण काही किराणा आहे ते सर्व तेच आणत आहेत, तेच आणत आलेले आहेत काही 2 वर्षापासून असं काहीतरी. ही हॅज बीन सेलिब्रेटिंग माय बर्थडे, म्हणजे तो माझा बर्थडे सेलिब्रेट करत आलेला आहे. गेल्या 3 वर्षापासून तोच माझा बर्थडे सेलिब्रेट करत आलेला आहे. पुढे जाऊया आणखी. शी हॅज बीन चीटिंग मी, ती मला फसवत आलेली आहे. आणि शेवटचं होणार, इट हॅज बीन क्रिएटिंग अ न्यू डिव्हाइस, तो किंवा ती एक नवीन डिव्हाइस तयार करत आलेला आहे गेल्या आठवड्यापासून. तर या पद्धतीने तुम्ही बाकीचे पण टेन्सेस वापरू शकता. बघा बाकीचे सेम तसेच, काही एवढा डिफरन्स नाही आहे त्याच्यामध्ये. हा तर सर्वात सोपा आहे, कारण सर्वांनाच तुम्हाला काय लावायचा असतो, हॅड बीन लावायचा असतो. आता याचा अर्थ आहे होणार का नाही, काय होणार, त आलेला, तर तिकडे आहे त्या साईडला, फक्त काय होईल, आलेला, आलेली, आलेले, आलेलो होतो. चला बघू. सो आय हॅड बीन कटिंग हिज हिअर, मी त्याचे केस कापत आलेलो होतो. मी डायरेक्ट ओरली सांगतो, तुम्ही ऐकून घ्या, बघून घ्या. आता कुठे चुकी वाटते तुम्हाला. आय हॅड बीन कटिंग हिज हिअर, मी त्याचे केस कापत आलेलो होतो. सेकंड नंबर, वी हॅड बीन क्राईंग इन द रूम, आम्ही रूम मध्ये रडत आलेलो होतो. थर्ड नंबर, यू हॅड बीन कंप्लेटिंग युअर होमवर्क, तू तुझा होमवर्क पूर्ण करत आलेला होता. फोर्थ नंबर, दे हॅड बीन कोमिंग देअर हेअर, ते त्यांचे केस विचरत आलेले होते, म्हणजे भांग पाडत आलेले होते. ही हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार, तो कार चालवत आलेला होता. नंतर 6 नंबर, शी हॅड बीन ड्राईंग क्लॉथ्स, ती कपडे सुकत आलेली होती किंवा सुकत होती. मग तुम्ही म्हणा डायरेक्ट सुकत होती का नाही बोलत, कारण त्याच्यासारखा पास्ट कंटिन्यू असतो सेम, म्हणून. इट हॅड बीन, शेवटचं बघा, इट हॅड बीन फीडिंग मी, म्हणजे तो किंवा ती मला खाऊ घालत आलेली होती किंवा खाऊ घालत आलेला होता. या पद्धतीने तुम्ही सर्व, जसं सांगितलं मी तुम्हाला, सब्जेक्ट एक्सप्लेन करून, हॅड सगळीकडेच लागणार, बीन सगळीकडेच लागणार, बिफोर म्हणजे आयएनजी, ॲट द एंड ऑब्जेक्ट, याचा एंड कधीही त आलेलो, त आलेली, त आलेले, होता, होती, होते असा होत असतो. पुढे झाला शेवटचा बघा, जेणेकरून तुम्ही म्हणा की यस सर, आता आमचं 100% इम्प्रुव्हमेंट झालं. तुम्हाला जसं माहित आहे, आय आणि वीलाच काय लागत असतो, शॅल हॅव बीन किंवा शॅल लागत असतो, आणि बाकी सर्वांना काय लागत असतो, विल, म्हणजे इथं विल हॅव बीन आलं. इथं आहे मिनिंग होणार का, नाही. याचा मिनिंग काय होणार, त्याचा मिनिंग होणार आले, दोघांचे पण मिनिंग एकच आहे, आलेलो असेल, आलेला, आलेली, आलेलो, असेल. चला ठीक आहे, बघू कसं करणार आपण. एक सेंटेन्स घेऊया आता. आय शॅल हॅव बीन फिनिशिंग माय डिनर, मराठी कसं करायचं, पहिला शब्द करा, मी माझं जेवण, रात्रीचं जेवण संपवत आलेलो असेल. वी शॅल हॅव बीन फिनिशिंग, व्हॉट फिनिशिंग, वी शॅल हॅव बीन फिनिशिंग नाही येणार, आता काय येणार, फॉरगेटिंग. ओके,
वी शॅल हॅव बीन फॉरगेटिंग. आता जिथं डबल लेटर मिसिंग आहे ते तुम्हाला इम्प्रूव्ह करून घ्यायचं. ओके, सो वी शॅल हॅव बीन फॉरगेटिंग अवर ओल्ड मेमरी. म्हणजे आमची ओल्ड मेमरी काय करता आलेलं आहे, विसरत आलेलो असेल. बाकी काय फटाफट आता. यू विल हॅव बीन गेटिंग गुड मार्क्स. म्हणजे तुम्ही चांगले मार्क्स मिळवत आलेले असाल भविष्यामध्ये. नंतर आहे दे विल हॅव बीन हंटिंग इन द जंगल. म्हणजे ते जंगलामध्ये शिकार करत आलेले असतील. ही विल हॅव बीन इम्प्रूव्हिंग हिज स्कोर्स. तो त्याचा स्कोर सुधारत आलेला असेल. शी विल हॅव बीन लाफिंग ॲट हिम. ती त्याच्यावर हसत आलेली असेल. आणि लास्ट आहे इट विल हॅव बीन मुव्हिंग स्लोली. तो किंवा ती हळूहळू सरकत असेल. मग अशा पद्धतीने मी तुम्हाला एक काम देऊ शकतो. आता हे काम जर तुम्ही केलं म्हणजे काय करायचं, आपलं काम काय, आता एका वाक्याचे 12 वाक्य जेवढे तुम्ही शिकले आतापर्यंत. तुम्ही किती शिकले? 12 वाक्य शिकले. कुठले शिकले सांगतो आता लगेच की तुम्ही कुठले वाक्य शिकलेले आहात आणि तुम्हाला सर्व आलं पाहिजे. आता 12 वाक्य कुठले शिकलो बघा आपण. मी तुम्हाला प्रत्येक वाक्य सांगतो. जसं की मला म्हणायचं आहे, पहिलं वाक्य घ्या तुम्ही. शी, कलर चेंज नाही केला, एकच मिनिट बघा. आता एका वाक्याचे 12 करता आले पाहिजे. शी गिव्ज अ पेन. एक वाक्य आहे. आता तर मराठी पण आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला दोन्ही जर इम्प्रूव्हमेंट करायचं असेल, पहिला शब्द करा ती पेन देते, देतो, देते, देतात. ओके, सेकंड नंबर सिंपल पास्ट. हा सिंपल प्रेझेंट. आता सिंपल पास्ट करूया. शी गिव्हचा सेकंड फॉर्म गिव्ज अ पेन असं करता आलं पाहिजे. याचं कसं होणार, तिने पेन दिला. नेक्स्ट घ्या थर्ड नंबर. शी, मी फॉर्म्युले बघून करत आहे. विल गिव्ह अ पेन. याचं कसं होणार तुम्हाला माहित आहे. हे दोन शब्द एकत्र आले तर आपण कसं मराठी करतो हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. सो आपण म्हणणार ती पेन देणार असं मराठीत पण करायचं आहे जर तुम्हाला जास्त इम्प्रूव्ह करायचं असेल. कारण हा कोर्स आहे बेसिक टू ॲडव्हान्स. इथं मराठी करणं, मराठी समजून घेणं, अर्थ समजून घेणं कंपल्सरी आहे. सो शी इज गिव्हिंग अ पेन. जर तुम्हाला एका वाक्याचे 12 वाक्य बिना पाहता करता आले, सुरुवातीला नाही येतील, सुरुवातीला फॉर्म्युले बघावे लागतील, बघून करावं लागेल. पण ज्या दिवशी तुम्ही बिना पाहून करायला लागले, समजून जायचं तुमचा बेसिक टेन्स क्लिअर आहे, स्ट्रक्चर क्लिअर आहे, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट क्लिअर आहे तुमचं. आता थोडं तुम्हाला ॲडव्हान्स शिकण्याची गरज आहे असं म्हणू शकतो. सो हे अगोदर करून घ्या. शी इज गिव्हिंग अ पेन म्हणजे ती पेन देत आहे असं होणार त्याचं. ती पेन देत आहे. नेक्स्ट फिफ्थ नंबर. शी वॉज गिव्हिंग अ पेन. याचं कसं होणार, ती पेन देत होती. मराठी कसं करायचं, मराठी करण्यासाठी पहिला शब्द ती पेन देत होती. 6 नंबर कसं होणार बघा आता. शी विल बी गिव्हिंग अ पेन. मराठी ती पेन देत असेल. ती पेन देत असेल. झाले 6 संपले. आता काय करायचं आपल्याला, रिमेनिंग 7 नंबर बघा आता. शी हॅज गिवन अ पेन. असं करून तुम्ही तुमचं स्ट्रक्चर स्ट्रॉंग करू शकता. शी म्हणजे कोण, ती किंवा तिने. इथं तिने लागतो. तिने पेन दिलेला असेल. 8 नंबर. शी हॅड गिवन अ पेन. तिने पेन दिलेला होता. सॉरी, मी काही इथे एक चुकी केली, असेल नाही पाहिजे. इथं एकच मिनिट मला आहे पाहिजे होता. कारण मी बघा म्हणून म्हणतो काय, एक शब्द बघा. तिने पेन दिलेला, हॅज मीन्स आहे. ओके, सो तिने पेन दिलेला हॅड मीन्स होता. पुढे चला 9 नंबर घ्या. 9 नंबर कसा होणार,
तिने पेन दिलेला होता. नेक्स्ट सेंटेन्स, शी विल हॅव गिवन अ पेन. याचं मराठी कसं करणार? एक एक शब्द. तिने पेन दिलेला असेल, असेल होणार ना, कारण इथं त्यानुसारच घेणार आपण. सो तिने पेन दिलेला असेल, तर संपलं. आता शेवटचे 3 बाकी आहेत, ते सुद्धा आपण करून घेऊ. शेवटचे 3 बाकी आहेत. शेवटचे 3 कुठला? 10 नंबर, 11 नंबर आणि 12 नंबर शेवटी लिहूया वरते. सो शी हॅज बीन गिविंग अ पेन. याचं कसं होणार मराठी? ती पेन, बघा, शी म्हणजे ती, पेन म्हणजे पेन, गिविंग म्हणजे देत, बीन म्हणजे आलेली आणि हॅज म्हणजे आहे. ती पेन देत आलेली आहे. आणि शेवटचं कसं होणार? शी हॅड बीन गिविंग अ पेन. याचं कसं होणार? ती पेन देत आलेली होती. ओके, शेवटचं वाक्य आता बघा. शेवटचं जे वाक्य आहे 12 नंबरचं, ते कसं होणार बघा. शी विल हॅव बीन गिविंग अ पेन. संपलं. आणि याचं मराठी कसं होते? पहिला शब्द शी म्हणजे कोण? ती. पेन म्हणजे कोण? पेन. शेवटून करताना आता गिविंग म्हणजे देत, कारण आयएनजी लागलेलं आहे. बीन म्हणजे आलेली, आलेलो, आलेली मुलगी आहे कारण वाक्यामध्ये. शी, ती पेन देत आलेली, आणि विला म्हणजे असेल. ती पेन देत आलेली असेल. संपलं. असे तुम्हाला जर एका वाक्याचे 12 वाक्य करता आले तर म्हणू शकतो तुमची बेसिक इंग्लिश क्लिअर आहे, तुम्ही ऍडव्हान्स शिकण्यासाठी रेडी आहात. जर पण हे 12 करण्यामध्येच प्रॉब्लेम येतात, मग तुम्ही बेसिक लेक्चर करा, मग तुम्ही वारंवार बघा, प्रॅक्टिस करून बघा, फॉर्म्युले पाठांतर करा. मग फॉर्म्युले पाठांतर कसे करायचे, पाठांतर नाही करायचे, मी ट्रिक सांगितल्या ते अप्लाय करायच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. म्हणजे प्रत्येक गोष्टी सोल्युशन्स आहेत. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम, मी सांगतो, स्वतःचा प्रॉब्लेम ओळखता आला पाहिजे. जर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम ओळखू शकता तर तुम्ही काय करू शकता, मग तो प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा काढू शकता. पण स्वतःला काही विद्यार्थी सर मला समजतच नाही, मला काय येते काय येत नाही, समजून चला तुम्ही एक तर चुकीच्या मार्गाने शिकत आहात, एक तर तुम्ही प्रॉपर वेने फॉलो नाही करत आहे, तुमचं आळशीपणा आहे. दोनच गोष्टी असू शकतात. मग मी एक सांगतो, आता इथं प्रॉपर फॉलो करत नाही असं म्हणणारच नाही मी, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे सर्व लेक्चर तुम्ही स्टेप बाय स्टेप बघत आहात, मला असं वाटते. दुसरा प्रॉब्लेम राहिला की आता लेझिन्स आपल्याला ठेवायचं नाही, करायचं आहे. चालेल, आपले 3 लेक्चर झालेले आहेत आतापर्यंत. आणि आतापर्यंत आपण फक्त काय शिकलो? आतापर्यंत आपण फक्त शिकलो की कशा पद्धतीनं एका वाक्याचे 12 वाक्य होतात. म्हणजे आता आपण रेडी आहोत ऍडव्हान्स टेन्स शिकण्यासाठी. हे सर्व हे टेन्सचं बेसिक होतं. एका वाक्याचे तुम्हाला 12 वाक्य डोळे झाकून, म्हणजे डोळे बंद करून करता आले पाहिजे. जसं मी एक वाक्य घेतलं की मी आंबा खातो, तर 12 फटाफट करता आले पाहिजे, माझ्यासारखे करता आले पाहिजे. सांगतो, आय इट अ मँगो, मी आंबा खातो. आय इट अ मँगो, मी आंबा खाल्ला. आय शॉल इट अ मँगो, मी आंबा खाणार. आय एम इटिंग अ मँगो, मी आंबा खात आहे. आय वॉज इटिंग अ मँगो, मी आंबा खात होतो. आय शाल बी इटिंग अ मँगो, मी आंबा खात असेल. त्याच्यानंतर आय हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला आहे. आय हॅड इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला होता. आय शॅल हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला असेल. आणि शेवटचे 3 बघा आता. आय हॅव बीन इटिंग अ मँगो, मी आंबा खात आलेलो आहे. आय हॅड बीन इटिंग अ मँगो, मी आंबा खात आलेलो होतो. आय शॅल हॅव बीन इटिंग अ मँगो, मी आंबा खात आलेलो असेल. असे वाक्य तुमची तोंडपाठ असले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही 10च्या बेसिक लेक्चरमध्ये स्ट्रॉंग आहात. असं आय नो इट विल टेक टाइम, बट डेफिनेटली जर तुम्ही कंटिन्यू केले तर नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकता. चालेल. सो आपला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे. हे डेमो लेक्चर चालू आहे. ज्या विद्यार्थ्याला वाटतं की सर हे लेक्चर पूर्ण युट्यूबलाच होतील का, द आन्सर इज नो, बिकॉज हा बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे आणि हा पेड कोर्स आहे. कारण आपले जे पेड विद्यार्थी आहेत अराउंड 20,000, जवळपास 21,000 झाले, म्हणजे 21,000 समथिंग. ओके, 4-5 दिवसा अगोदरच 21,000 समथिंग आपले पेड स्टुडंट झालेले आहेत. जवळपास 21,000 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपली बॅच जॉईन केलेले आहेत. सो तुम्हाला वाटतं की नाही सर मी फीस भरू शकत नाही, पेमेंट करू शकत नाही, मग तुम्ही युट्यूबला फॉलो करा. युट्यूबला पण खूप सारे सेशन्स आहेत. पण जे विद्यार्थी म्हणतात सर यस मला इन्व्हॉल्व करायचं आहे बेसिक टू ॲडव्हान्स कोर्ससाठी, हा वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे. मी बेस्ट का म्हणतो, कारण तुम्ही मग एमपीएससीची एक्झाम द्या, भारतामधली टीसीएस आयबीपीएसची द्या एक्झाम, किंवा तुम्ही स्पीकिंग असू द्या, स्कूल कॉलेजेसचं इंग्लिश असू द्या, म्हणजे कुठलं इंग्लिश असू द्या, इंग्लिश आहे ना तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये, तुमच्या डोक्यामध्ये किंवा कुठेही इंग्लिश आहे ना. मग इंग्लिश आहे तर जगामधलं काही असू द्या, जगामधलं
हा कोर्स त्यासाठी वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे. मी याला बेस्ट कोर्स नाव का दिलं सांगतो. पहिली गोष्ट तर 0 पासून आहे. दुसरी गोष्ट की टोटल ऍडव्हान्स लेवल पर्यंत जाणार, की जे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल एवढं मागे येणार आणि तुम्हाला कोणी सांगितलं नसेल एवढं पुढे जाणार. या 60 तासांच्या 60 लेक्चरमध्ये 60 दिवसामध्ये. ओके, हे तिसरं लेक्चर होतं. आणि महत्वाचं म्हणजे यासोबत तुम्हाला काय काय फ्री मध्ये मिळत आहे ते सांगतो. फ्री मध्ये मिळत आहे बेसिक टू ऍडव्हान्स. तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स तर मिळणार आहे, पण त्या सोबतच फ्री काय मिळणार आहे, 0 इंग्लिश म्हणजे अगदी स्पेलिंग बनवणे. तुम्हाला ओकॅब ट्रिक्स जे आता पुढच्या महिन्यात चालू होणार आहेत आपल्या ओकॅब ट्रिक्स, म्हणजे जे विद्यार्थ्यांचा सर आमच्या ओकॅब्युलरीमध्येच प्रॉब्लेम आहे या कोर्सवर फ्री आहे. ग्रामर ट्रिक्स कंप्लीट लेक्चर झालेले बघून घ्या. ओके, एमपीएससी इंग्लिशचे पूर्ण लेक्चर याच्यामध्ये आहेत. टीसीएस आयबीपीएसचे 100 रूल्स याच्यामध्ये आहेत. स्पोकन इंग्लिशचे 90 डेज कोर्स याच्यामध्ये आहे. तुम्हाला याच्यामध्ये जीके जीएस पण आहे, जीके अँड जीएस. तुम्हाला वाटतं सर मला जीके जीएस पण पाहिजे, ते सुद्धा याच्यात आहे. तुम्हाला डिपार्टमेंटल पीएसआय याच्यामध्ये आहे. तुम्हाला शिक्षक भरतीचा कोर्स याच्यामध्ये आहे. तुमचे जेवढे सरळ सेवाची तयारी करता सर्व याच्यामध्ये आहे. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह डाऊट सेशन प्लस अनलिमिटेड वॉच टाइम. किती वेळा बघा, टेस्ट सिरीज फ्री आहे, लेक्चर वाईज आहे. लेक्चर आता हे लेक्चर बघत आहे तुम्ही, गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स चेक करा, तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री मध्ये भेटून जाईल. आजच्या लेक्चर झालेली पीडीएफ, टेस्ट सिरीज आणि लेक्चर पहिले जे डेमो आहे तिथपर्यंत फ्री भेटून जाईल. म्हणजे पहिले बघा की किती इम्प्रूव्हमेंट होते. लेक्चर बघा, पीडीएफ बघा आणि टेस्ट सॉल्व्ह करा. लेक्चर बघा, पीडीएफ सॉल्व्ह करा, पीडीएफ बघा आणि टेस्ट सॉल्व्ह करा. लगेच समजते की किती चुका झाल्या, किती बरोबर आहे किंवा किती मला येते हे तिथं समजते तुम्हाला. चालेल. सो नो इम्प्रूव्हमेंट नो फीस. जर तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाला नाही कोर्स करून, तुम्ही भरलेली पूर्ण फीस आम्ही रिटर्न करतो. फक्त कंडिशन 2च आहेत, कारण तुम्ही जर 2 कंडिशन फॉलो नाही करत तर मला फीस मागू नका रिटर्न. जर 2 कंडिशन फॉलो केल्या मला माहिती आहे 100% इम्प्रूव्हमेंट होते. काय पहिली गोष्ट, हे लेक्चर कुठेही स्किप न करता कंप्लीट बघा, कुठेही स्किप नका करू. जेवढे मी 60 तासाची 60 लेक्चर घेईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथं जिथं इश्यू येते एक नोटबुक बनवा आणि इथं फक्त काय करा, जे माइंडमध्ये डाऊट येतात आणि किंवा ज्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या ते विसरू शकतो त्या नोट डाऊन करून घ्या आणि माझ्यासोबत शेअर करा डायरेक्टली. कारण लाईव्ह डाऊट सेशन घेतो ना आपण, माझ्यासोबत मेसेजच्या द्वारे किंवा माझ्यासोबत लाईव्ह लेक्चरच्या द्वारे किंवा माझ्यासोबत कॉलच्या द्वारे तुम्ही कुठल्याही पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्यासोबत शेअर करू शकता आणि आपण त्याला आणखी सोपं करू शकतो. मग तुम्हाला न येण्याचं, न इम्प्रूव्हमेंट होण्याचं प्रश्नच येत नाही. चालेल. सो असं वाटतं तुम्हाला की येस सर आय वॉन्ट टू जॉईन दिस कोर्स, देन यू कॅन डायरेक्टली कॉल ऑन दिस नंबर 7999 हा नंबर आहे आपला. याच्यावर कॉल करून तुम्ही डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता किंवा डायरेक्ट गायत्री अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करून तिथून सुद्धा बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स जॉईन करू शकता. आणि तुम्हाला वाटते नाही सर मला तुमच्यासोबत बोलायचं आहे, तर हा माझा पर्सनल नंबर आहे 9098138483. याच्यावर कॉल करू नका, फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमचं नेम आणि सिटी अगोदर पाठवा, नंतर तुम्हाला काय बोलायचं ते पाठवा. चालेल. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि आपली जी बॅच चालू झालेली आहे रात्री 9 वाजता याचा टाइम राहणार आहे. हे जी पेड बॅच चालू केली तर रात्री 9 वाजता आणि येणार 57 लेक्चर रिमेनिंग आहेत. हे 57 लेक्चर जे बाकी आहेत आता हे तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट लेक्चर ठरणार आहेत. याच्यामध्ये सर्व काही म्हणजे 1984 पासून, मी परत एकदा सांगतो, 1984 पासून तर 2024-25 पर्यंत ऑल PYQ अनालिसिस असेल, PYQ अनालिसिस सोबत तुम्हाला ऑल टेस्ट, ऑल पीडीएफ नोट्स, प्रिंटेबल नोट्स सर्व काही आहे. ओके, चालेल. थांबूया आपण आता. सो ऑल ऑफ यू बाय, थँक्यू सो मच एव्हरीवन. काही इश्यू आला माझा नंबर नोट डाऊन करून घ्या आणि पुढच्या लेक्चरसाठी रेडी राहा. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.